मध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलाय आमचे समालोचक पैसाब पालघर। नुसतं पालघर नाही तर तिन्ही जिल्ह्यामध्ये त्यांचा आवाज घुमतोय। पालघर, ठाणे आणि रायगड तिन्ही जिल्ह्यामध्ये आपण नेहमी मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आमचे प्रमोदजी शेडगे यांचा आवाज घुमतोय। सामनावीर पुरस्कार मी अतुलजी दोंदे यांना विनंती करतो सामनावीराचा पुरस्कार देऊन त्या कुशाल पाटील याला ती लास्टचं षटक शेवटचं षटक हाताळलं त्याच्यामुळे कुशाल पाटीलला ही मॅच बहाल केलेले मॅन ऑफ द मॅच। असं वाटलं तर सहजरित्या चावे संघ जिंकेल कारण 10 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता होती आणि शेवटच्या चेंडूवर नंतर बघितलं आपण एक चेंडू आणि 8 धावांची म्हणजे काय गोलंदाजी हाताळली होती। आता आयोजकांची कडक सूचना आलेली आहे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच राहतील आणि ते खेळाडू खुर्चीवरच असतील। बाजूचा एखादा प्रेक्षक जर आढळला तर डायरेक्ट पॅनलाइज कुठलीही सूचना देण्यात येणार नाही। आयोजकांची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। खेळाडूने आपल्या खुर्चीवरच बसायचंय। जाऊया मैदानामध्ये चालू होणारा सामना NR बोरपाडा वर्सेस टीम 11 स्टार महापोली। दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण आपल्या समोर येतोय दुपारच्या सत्रामध्ये इथे आलेला पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचे सर्व खेळाडूंचे मंचावर आमच्या उपस्थित आहेत आमचे सर्व मान्यवर तसेच BTC लाईव्ह टेलिकास्टवर हे सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचे सहर्ष स्वागत। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलेला आहे सुशील आणि फलंदाज कोण आहे स्ट्राइकवर अमन आणि नॉन स्ट्राइक आराम। खूप चांगला फटका हाई लेगच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला चौकारासाठी। चौकाराने अकाउंट ओपन करतोय अमन संघाचं अकाउंट ओपन होते। धावसंख्या झाली 4। थँक्यू। दुसरा चेंडू अंतरण्यासाठी सज्ज आहे गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न धावचित करण्याची नामी सध्या आलेले परंतु व्यवस्थित चेंडू कलेक्ट करता आलेला नाही गोलंदाजाला त्याच्यामुळे एक जीवनदान म्हणायला हरकत नाही। धावा रोखण्यात यश आलेले आहे। शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने हा क्षेत्ररक्षक धावसंख्या झाली 4। पलटी शॉट आणि गलीच्या दिशेने चेंडू दंदन दंदन करीत सीमारेषे बाहेर जातोय चौकार 4। धावसंख्येत वाढ झालेले धावसंख्या झालेले 8। हो 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 काय फटका पाहावं लागेल नक्की चेंडूची पिचिंग झाले कुठे पंच इशारा करतात आला हा षटकार। चौकाराने अकाउंट ओपन केलं त्याच्यानंतर दुसरा चेंडू तो निर्धाव खेळला त्याच्यानंतर चौकार आणि हा आलाय षटकार। एकूण धावसंख्या झालेले 14 आणि वैयक्तिक 14 धावावर खेळतो आराम। एकदा पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु क्षेत्ररक्षक सज्ज आहे कुठल्याही प्रकारची धाव नाही।
एक युवा खेळाडू आपण पाहतोय फलंदाज आरम, परंतु काय फलंदाजी, टायमिंग त्याचं सुंदर पाहायला मिळालं प्रत्येक फटक्यावर आणि त्याच्या जोरावर आपले मोठे फटके. पुन्हा पुन्हा एकदा खेळाडू कक्षाला ही सलामी. 6 येणार बोरपाडा. जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. आपण पाहतो कल्पेश भोईर आणि शैलेश गायकवाड यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेले. आपण पाहता आरजे नाव आंबेडकर नगर मध्ये खूप मोठे आहे. सर्व कलेमध्ये तो माहिर आहे. ते गायन असो, अजून काही भाषण असो, कुठलंही कार्य घ्या, सर्व क्षेत्रामध्ये माहिर आमचे आरजे राज जाधव. यश तांदले बीमार की बीमारी, परंतु प्रेक्षकांनी चांगलं कार्य केलेलं म्हणायला हरकत नाही. नो चेंडूचा इशारा आलाय पंकजी म्हात्रे सरांचा आणि पुढचा चेंडू फ्री. काल अशीच बातचीत होता आरजी आणि मला एक प्रश्न विचारला, तुमचं नाव सांगा, आणि मी सहजरित्या त्यांनी माझं नाव त्यांना सांगितलंय आणि ते गीतकार सुद्धा आहेत. त्यांनी माझ्या नावावर असे गीत मला गाऊन दाखवले, खूप सुंदर. हे आमचे गीतकार संगीतकार सर्व क्षेत्रामध्ये ते माहीर आरजे. बॅटची काढा घेतली, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवण्यात यश आलेले. एक धाव मिळणार आहे. एका धावने धावसंख्या वाढलेली. ते गाणं आरजी यांनी गायलं होतं, त्याच्यामुळे ते मला गाता येणार नाही. कारण रोहन तरे सांगतात ते गाणं आमच्या पुढे आलं पाहिजे. येईल थोड्या वेळामध्ये, येईल ते येईल मध्ये जो इनिंग ब्रेक होईल ना त्याच्यामध्ये येईल का. हा इनिंग ब्रेक मध्ये ते गाणं आपल्या समोर नक्कीच येईल. यश पहा, टायमिंगच्या जोरावर हे सगळं कार्य चाललंय. षटकार 6. अठ्ठावीस धावापर्यंत मजल मारले. काय फलंदाजी पाहतोय आपण. पहा चांगले धावा येत आहेत. दुसरी धाव घेण्याचा नाग प्रयत्न आणि सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलेले. 2 धाव पूर्ण, 2 धावांनी धावसंख्या झालेले 30. मोठे फटके येत आहेत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जोरदार अपील, परंतु चेंडूची पिचिंग ही उजव्या अष्टीच्या थोडीशी बाहेर पंच दर्शवत आहेत पंकजी म्हात्रे. धावसंख्या झाले 30. दुसरं षटक चालू. मागच्या या टुर्नामेंट मध्ये याच मैदान मध्ये यश तांदले आणि निर्धाव षटक सुद्धा हाताळलं होतं. हे सुद्धा विसरून चालणार, परंतु आता तो थोडासा मागणं ठरतो की काय. एक षटकार तर त्याच्या गोलंदाजीवर आलेला आहे. समोर एक युवा फलंदाज आरम
मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. पहा आता मात्र थोडीशी ताकद कमी पडली असं म्हणायला हरकत नाही आणि जेलच्या रूपाने बाद होतोय. पहिला आदरा मिळतोय 11 स्टार मापोली संघाला. धावसंख्या झालेले 1-30. जास्ती वेळ दौडू नका, लगेच क्षेत्ररक्षणला सजवायचंय आणि एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज तयारीमध्ये राहायचंय जेणेकरून आपला वेळ वाचेल. याच्या आधी जो सामना झाला त्या सामन्याला खूप वेळ गेला होता. यश तांदले सामना करील नौका फलंदाज उमेर. चांगला चेंडू अगदी मैदानाला गुदगुले करता आलेला. चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळणार आहे. एका धावाने अकाउंट ओपन करतो उमेर. एका धावाने धावसंख्या झाली 31. उमेर याच्यासाठी पारितोषिक लागलेले. लगातार 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावले तर शैलेश गायकवाड कालू भोईर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. बक्षिसांचा इथे भडीमार होतोय. हो त्रिफळाचे पहिलाच दुसरा चेंडूचा सामना केला आणि 1 धाव काढून तो त्रिफळाच्या रूपाने बाद झाला. फलंदाज बाद होणारा फलंदाज अमन. प्रत्येक षटक संपल्यानंतर सर्वच क्षेत्ररक्षक जवळ येणे आवश्यक नाही जेणेकरून आपल्याला वेळ वाचेल याची सुद्धा काळजी घ्यायची. आयोजकांना सहकार्य करायचे. सर नेहमी सांगतात आयोजन म्हटलं सोपं आहे परंतु आयोजन करणं हे खूप कठीण असतं. एक एक छोटी छोटी गोष्ट त्याच्यावर लक्ष द्यावं लागतंय. अगदी एका महिन्यापासून तयारीला लागले होते आमचे हे सर्व छोटा 11 आंबेडकर नगरचे हे ग्रामस्थ. अतिशय सुंदर आयोजन नियोजन त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत त्यांनी दिलेलं आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. चौकार 4. धावसंख्या झाले 35. हवे चेंडू अजून एक गडी बाद होतोय. 35 धावसंख्या दुसरा गडी बाद झाला टीम 11 स्टार मापोली संघाचा. नवीन बॅटर आलाय झिलानी. पहा एक युवा खेळाडू आहे. सगळे खेळाडू 10वीच्या आतमधले दिसत आहेत. एक धाव तर मिळणार आहे. अकाउंट तर त्यांनी ओपन केलेलं आहे. धावसंख्या झालेले 36. तिसरं षटक चालू.
जिलानी याने जर लगातार 2 षटकार मारले तर कल्पेश भोर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. तो स्ट्राइक वर येईल तेव्हा 16 नंबरची त्यांनी जर्सी परिधान केलेले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू एष्ट्यांच्या वरून सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. हा निर्धाव. धाव संख्या स्थिर आहे 36. लोपुलटा चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी बिबेरी उडाली परंतु नंतर बॅकअप चांगलं केलंय. फक्त एकच धाव. कारण सोहेल याला ठाऊक आहे जास्तीत जास्त स्ट्राइक वर जिलानी याला आणायचंय, कारण जिलानी याच्यावर पारितोषिक लावलेलं आहे. डावखुरी हाताचा हा फलंदाज आहे. हो, चांगला प्रयत्न चांगला होता परंतु टायमिंग साधता आलेलं नाही. षटक संपल्याचा इशारा येतो. तिसरा 3 षटकाची समाप्तीनंतर टीम 11 स्टार मापोली संघाची धावसंख्या झालेली आहे 2-37. 3-37. आपण पाहता निसर्गरम्य ठिकाण का म्हटलं जात आहे, मिनी माथेरान असं नामकरण या मैदानाला देण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा आपण डोंगरावर जाऊन या सामन्याचा आनंद लुटताना तेव्हा ते दृश्य पाहणे इतके मजेशीर असतात आणि त्याचा काल मी नक्कीच आनंद घेतला. सतत तिसरी टुर्नामेंट या मैदानावर होते. घाई करा मित्रांनो, जास्ती वेळ दौडू नका. आणि पहिली टुर्नामेंट झाली श्री गणेश चषक पिलंजे. या स्पर्धेमध्ये ती स्पर्धा सुद्धा 5 दिवसाची झाली. या पिलंजेकरांनी सुद्धा या मैदानावर मला 5 दिवस समालोचन करण्याची संधी दिली 37. त्याच्यानंतर आई गावदेव दादोपाडा ह्या आयोजकांनी स्पर्धा याच मैदानावर दिली 5 दिवसाची. आणि त्या 5 दिवसामध्ये सुद्धा या गावदेवी स्पोर्ट दादोपाडा या आयोजकांनी मला 5 दिवस समालोचन करण्याची संधी दिली. तिसरी स्पर्धा यावर्षी होते आंबेडकर नगर महापोली यांची. 4 दिवसाची स्पर्धा आहे आणि ह्या आयोजकांनी सुद्धा 4 दिवस मला समालोचन करण्याची संधी दिली. त्यांचे मनापासून आभार. हवे चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे बाहेर. आमच्या समालोचन कक्षाला सलामी. 6. धावसंख्या झालेले 43. आणि मी विशेष धन्यवाद मानेन दादोपाड्याच्या ग्रामस्थांनी या चेंडूनंतर ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. हवेत चाललाय चेंडू सीमारेषे बाहेर. 6 षटकार. सोहेल याच्यासाठी षटकारची हॅट्रिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. 2 तर मारले, तिसरा मारायचा आहे. आणि दादोपाड्याचे जे आयोजक आहेत सतत त्यांचं पर्व 5वे आणि खास करून मी सांगतो की 5 वर्ष मी त्या आयोजकांनी मला संधी दिली. हवे चेंडू आता मात्र फटका फसलाय की काय, परंतु उंची जास्ती लांबी जास्ती आलाय आजच्या दिवसातील षटकार हॅट्रिक. 6.
या षटकाराने धावसंख्या मात्र झपाट्याने वाढले. धावसंख्या झालेले 55 3 चेंडू 3 षटकार. मला असं वाटतं गोलंदाजाची आता पिस उपटली की काय. थोडा वेळ हवेत चेंडू आहे आणि झेलच्या रूपाने बाद होतोय बॅटर सोहेल. अजय आदेश याच्यासाठी लगातार जर 2 षटकार लगावले तर शैलेश गायकवाड आणि कल्पेश भोर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे आणि कमिटी करून 1000 रुपये. अक्षय जाधव करून 1000 सगळ्यांचे जमा करा. आदेश भोईरसाठी का लगातार 2 षटकार लगावले तरच हे पारितोषिक असेल. जर पैसे जमा होत चाललेत एक तर आलाय की काय. हो आलाय. दुसरा टेकवायचा आहे. या षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या किती दादा झाली सांग जरा. 61. चला मित्रांनो पैसे जमा करा. कमिटीचं पण आहे त्याच्यात 2 षटकारच 1000. हो प्रयत्न केले ते आणि भीमा आहे चौकार. बोनस आलाय 5 धावा. आहे आदेश तुला संधी आहे. ₹3000 पारितोषिक एका षटकारासाठी आता. हो एक धाव पूर्ण केलेले. दुसरी घेण्याच्या नादामध्ये बाद. एक धाव पूर्ण. धावसंख्या झालेली ती म्हणजे 68 धावांची आवश्यकता आहे टीम NR बोरपाडा संघाला. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 68 धावा. चला टीम अरे कुठला आला. टीम छोटा 11 आंबेडकर नगर आणि टीम आई गावदेवी वाघिवली नाणेफेक करण्यासाठी लगेच चला. आता आयोजक संघ खेळताना आपण पाहणार आहे छोटा 11 आंबेडकर नगर महापोली आणि आई गावदेवी वाघिवली. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या तोपर्यंत आपण नाणेफेक कक्षामध्ये जाऊ.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन आहे गावदेवी वाघिवली वर्सेस छोटा 11 आंबेडकर नगर. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या प्रेमजी गायकवाड यांना मी विनंती करेन. सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि बसते आपण टॉस करणार आहोत. अजय एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आई गावदेवी वाघिवली टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत आणि प्रेमजी गायकवाड यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ओमिक स्पोर्ट्स आणि भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक मापोली असं आपण नाण्याच्या दोन बाजू पाहतायत. तर टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी वाघिवली टीमने. तर आपला निर्णय काय आहे? फिल्डिंग करणार आहात. गेल्या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? मस्त आहे, चांगला आहे. आता वय वर्ष काय आहे तुझं? 18 झाले. 18. आणि अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं. कसं वाटतं एकंदरीत कॅप्टनशिप कमी वयामध्ये तुला दिले तर कसं फील करतोयस? चांगला वाटतंय. नक्की जास्त बोलत नाही पण पहा स्वतः आयोजक आहेत. अजय कसं वाटतं एकंदरीत तुम्ही सिंहाचा वाटा आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि कमी वेळेत कमी वयामध्ये तुमचा संपूर्ण आंबेडकर नगरचा जो ग्रुप आहे सूरज कांबळे पासून तर संपूर्ण जे आयोजन केलेलं आहे कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन? खूप चांगलं वाटतंय. पोरं खूप मेहनत करतात आणि आम्ही कमी वेळात चांगलं करण्याचा प्रयत्न चालू केलाय. नक्कीच पहिलं वर्ष या स्पर्धेचं आहे. पुढच्या वर्षात अजून काय तुम्ही आणण्याचा प्रयत्न करतील, इम्प्रूव्हमेंट करण्याचा या स्पर्धेचा काय प्रयत्न असेल? अजून नक्कीच टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग घेतलं बॅटिंग. आता तुमची संपूर्ण टीम तयारीनिशी आहे. तर नक्कीच थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे धन्यवाद. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये चालू होणारा सामना. आपण दुसऱ्या इनिंग मध्ये जातोय. टीम 11 स्टार मापोली आणि NR बोरपाडा या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहे. तर धावांचा डोंगर उभा केला 11 स्टार मापोली संघाने. धावा जमा केल्या आहेत त्या 67-68 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडू मध्ये NR बोरपाडा संघाला. चांगला चेंडू तेवढं चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावाने अकाउंट ओपन केलंय फलंदाज नीरज यांनी. अकाउंट ओपन झालंय संघाचं. सन्माननीय राजेंद्रजी चन्ने साहेबांचं या मंचावर आगमन झालेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 मध्ये आपले सहर्ष स्वागत. तसेच विशालजी चन्ने या सुद्धा मान्यवरांचं आगमन झालेले. त्यांचं सुद्धा बाबासाहेब आंबेडकर चषक मापोली 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता यश तांदले यांनी. बॅटची काडे घेऊन चेंडू जागेवर राहिला परंतु एक धाव पूर्ण. धावसंख्या झाले 2. हॅलो हॅलो. एकविरा डीजेचे मालक प्रतीकजी पावसे मॅन फ्रॉम अनगाव यांचं सुद्धा मंचावर आगमन झालेले. आमच्या आयोजकांच्या वतीने आपले सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. उंची जास्ती लांबी थोडीशी कमी परंतु चेंडू सीमारशे बाहेर. चौकार 4. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम NR बोरपाडा संघाला.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज झालाय सोहेल खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठलाय षटकार 6 संख्या झालेले 12 68 धावांची आवश्यकता आहे पुन्हा एकदा पुलारल्यांचा चेंडू आहे हा आमच्या मुख्य मंचाला सलामी 6 काय फलंदाजी करतोय फलंदाज नीरज पहिल्या सिंगल घेतली त्याच्यानंतर स्ट्राईक वर आणला यशला त्याच्यानंतर यश याने एक धाव काढली पुन्हा स्ट्राईक वर आणला नीरज याला आणि नीरजाने आता मागवलून पाहतच नाही चौकार षटकार आणि षटकार प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी सीमारेषे बाहेर झेल पकडा आणि 200 रुपयाचे पारितोषिक पटकवा शैलेश गायकवाड आणि कल्पेश भोईर आणि तिकडे फलंदाज बाद होतोय पहिला आदरा मिळतोय NR बोरपाडा संघाला बाद होणारा फलंदाज एक मोठा मासा गळायला लागतोय नीरज टीम 11 स्टार मापोली आपले क्षेत्ररक्षण सजून घ्या त्वरित जास्त वेळ दौडू नका धावसंख्या झाले 1 बाद 18 1 बाद 18 गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले उमेर आणि त्याचा सामना करेल यश तांदले वैयक्तिक एका धावावर खेळतो यश रंगतदार सामना आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये नॉन स्ट्राईकला रोहन स्ट्राईक वर यश आणि गोलंदाज उमर खूप चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चालला होता यशाचा परंतु सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल धावसंख्या स्थिर 18 पहिल्या षटकामध्ये 18 धावा जमा करत यश आलेले NR बोरपाडा संघाला पंच काय इशारा करतायत कुठल्या गाडीचे आरसा सुरज दादा बघ कुठल्या गाडीचा आरसा ओके होगी तेरी दांडी गोल मी नेहमी म्हणतोय येस याची ही खेळी आहे ना याच्यात अजून तरी सुधारणा होत नाही याच मैदानावर जवळजवळ 3 ते 4 वेळा अशाच पद्धतीने तो कारण तो यष्टा दाखवतोय आणि गोलंदाज त्या वाकवत आहेत ठोक दीजिए दुसरा गडी बाद झालाय एस तांदल्याच्या रूपाने नवीन बॅटर येतोय जय शेळके एका बाजूला जय तर एका बाजूला रोहन मागच्या टायमाचा जो मागच्या सामन्याचा विजयाचा फटका जय याच्या बॅट मधून आलेला पाहूया आता कशा पद्धतीने तो फलंदाजी करतोय सोडून दिलाय
आणि वाईट चेंडू. जे याला ठाऊक होता बिना मेहनत करताना कुछ काही मिळतंय तर मेहनत कशाला करायची. सोडून दिला चेंडू आणि वाईटच्या रूपाने एक धाव आली. धावा झाल्या 19. पुन्हा आमच्याकडे पंच वळतायत. पंकजजी मात्रे दर्शवतात हा सुद्धा चेंडू वाईट आहे. वेगावर स्वार झालाय. वेगाच्या नादात टाकण्याच्या वेगामध्ये टाकण्याच्या नादामध्ये वारंवार चेंडू वाईट हाताळतोय गोलंदाज उमर. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर त्यांनी सफलता प्राप्त केली, त्याच्यानंतर लगातार 2 वाईट. फुलटॉस चेंडू, उंची जास्त आहे, लांबी थोडीशी कमी आहे. क्षेत्ररक्षक सज्ज जाईल डागआउटच्या आसऱ्याला. जय शेलके. धावसंख्या 20. नवीन फलंदाज येतोय निकितन. चला जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो. आपल्याला आजच्या दिवसामध्ये बरेचसे सामने अजून खेळायचे आहेत. आज खेळ वेळेवर चालू झालाय परंतु टायमिंग जास्ती घेत आहेत. चांगला चेंडू, हा सुद्धा खूप वेगात. वेग पहा किती. बॅट उचलण्याच्या आधी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. वेगात टाकलेला हा सुद्धा चेंडू डॉट. धावसंख्या 20. आणि बाद होगी तरी दांडी गोल. मी तर म्हणेन पुढच्या दाराला लावली कडी आणि मागच्या दारातून झाली चोरी. बाद. फक्त 20. नवीन बॅटर युकान. फुलटॉस चेंडू होता परंतु त्याचा सुद्धा समाचार घेता आलेला नाही आणि अजून एक गडी तंबूच्या आसराला जातो युकान. फक्त 2 चेंडू वाईट सोडले तर या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची धाव दिलेली नाही उमर. आणि आगमन होतंय धोंडा वडवली गावचे सुपुत्र ज्यांनी एक काळ गाजवला होता डावखुरा फलंदाज रामदासजी मांजरेकर यांचं आगमन होतंय. मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीने आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. रामदास मांजरेकर. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आलाय अरमान. नवीन बॅटर आला यश डोंगरे. स्ट्राइक वर असणार आहे रोहन. मागचा हंगाम यश डोंगरेने गाजवला होता. पाहूया आज संघ थोडासा संकटात आहे. त्या संकटातून त्याला बाहेर काढावं लागेल. त्या बाहेर काढण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. उंची जास्ती आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चुकी घडणार नाही. अजून एक फलंदाज बॅक टू पॅव्हलियन.
बऱ्याच दिवसातून नवीन पोपट सुद्धा आलाय. नवीन फलंदाज कोण आलाय? रुपेश. घाई करायची मित्रांनो, सामना एका बाजूला झुकला हे चित्र स्पष्ट दिसतंय, परंतु वेळ दौडू नका. आमच्या आयोजकांना सहकार्य करा, वेळेचे भान ठेवा आणि सहकार्य करा. एक फलंदाज बाद झाला तर दुसरा लगेचच तयारीमध्ये लगेचच पाठवायचा आहे. 11 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. हा सुद्धा मिस टाइम फटका फसला होता, परंतु नो मॅच स्टँड मध्ये चेंडू पडणार आहे. 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धावावर समाधान मानतायत फलंदाज. धावाने बऱ्याचशा वेळानंतर धावा पुढे जातात. 22. रुपेश. हाही मिस टाइम म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहे आणि अजून एक गडी बॅक टू पॅव्हिलियन. उभा केला आणि गोलंदाजी करताना एक धारदार गोलंदाजी आपल्याला या तिन्ही गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये थोडस माग 18, त्याच्यानंतर 2च धाव दिल्या आता वाईटच्या रूपाने. क्षेत्ररक्षक आहे, मूर्त्या लहान आहेत परंतु त्यांच्या कीर्त्या महान आहेत. पहा, एक लहान मूर्ती ती सुद्धा त्याला अशी जागा दिली की जास्तीत जास्त चेंडू त्याच ठिकाणी येत आहेत, परंतु अतिशय सुंदर कार्य त्यांचं. एका धावेने धावसंख्या झाले 23. चला घाई करा. डोंगरे आताचा फलंदाज यश डोंगरे. एक यश तांदले, एक यश डोंगरे आणि दोन्ही गोलंदाज आहेत. निर्धाव चेंडू. सामना पूर्णपणे एका बाजूला झुकलेला आहे. याच्यानंतर होणारा सामना आपण आयोजकांना ऍक्शन मध्ये पाहणार आहेत. छोटा 11 आंबेडकर नगर आणि आई गावदेवी वाघेवली. वाघेवली संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. फुल टच चेंडू, त्याला दाखवला आसमान. षटकाराने धावांना थोडासा आकार देण्याचा प्रयत्न. धावसंख्या 29. चला क्षेत्ररक्षण लगेचच सजवा. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 39 धावांची आवश्यकता आहे. पण मित्रांनो, हे सुद्धा विसरून चालणार नाही. 6 चेंडू मध्ये ह्या टेनिस क्रिकेट मध्ये 42 धावा सुद्धा झालेल्या आहेत. बॉलर अमान. पूर्णपणे खांदे सैल झाले येणार बोरपाडा संघाच्या या फलंदाजांचे. फक्त औपचारिकता बाकी आहे, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न चालला असेल या फलंदाजांचा. एक चांगला फटका आला होता यश डोंगरे याच्या बॅट मधून, परंतु तो खूप उशीर झालेला आहे. मी नेहमी सांगतो, मापोली गावातून सालाबाद प्रमाणे 1 ते 2 नवीन टीम तयार होतात. वाईट
आणि त्या नवीन टीम मध्ये कमीत कमी 3 गोलंदाज असे निघतायत की ते पूर्ण असोसिएशन मध्ये त्यांची खूप चांगली कामगिरी अशा पद्धतीने. आणि आज आपण बघितले नौखे फलंदाज, काय त्यांची फलंदाजी, खूप सुंदर कार्य आज त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळालं. निर्धाव, फक्त औपचारिकता बाकी. प्रेक्षकांना मित्रांनो असे सामने अजिबात आवडत नाही, त्यांना मोठे फटके, कारण सामना पूर्णपणे एका बाजूला आनंद लुटला होता एका इनिंग मध्ये सर्व प्रेक्षकांनी. प्रेक्षकांसाठी सीमारेषे बाहेर झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. थोड्या वेळेला हवेत चेंडू आहे. हे पराजयाचा अंतर आहे ना ते कमी करण्याचा प्रयत्न चाललाय. चौकार 4. चौकाराने धावसंख्या झालेले 35. डॉट बॉल. चार चेंडू संपलेले, त्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज अमन याचे आणि बाद. चला दुसरा कोण आहे, चला एक चेंडूचा खेळ राहिलेला आहे तो पूर्ण करायचा आपण. नवीन बॅटर प्रतीक. आणि याच बरोबर विजय हासिल केलाय टीम 11 स्टार महापोली संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, हरल्याचे कौतुक. आणि आपण जाऊया सामनावीर पुरस्कार कोणी पटकावलाय, आमचे गुणलेखक ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. लगातार 3 षटकार लगावले होते आपण. या आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे, तसेच सामनावीर पुरस्कार. तर चालू होणार सामना
आपल्या पुढे येईलच छोट्या 11 आंबेडकर नगर आणि टीम आई गावदेवी दुसऱ्या